नमस्कार. जीवनाचा अर्थ शोधताना कधी सृष्टीकडे पाहिलंय का? आजच्या कवितेत त्या अनोख्या क्षणांना शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतोय. तर कधीतरी वाटतं गगनाला पाय रोवावा. त्या अनंत क्षितिजावरून स्वतःकडे उतरावं, जिथं झाडांची पानं सुद्धा वाऱ्याला पाहून गाणी म्हणतात आणि नदीच्या लाटांमध्ये वेळेचा प्रवाह झुलतो. त्या डोंगरांच्या पाठीमागून झळाळणारा सूर्य कधी शांत, कधी तीव्र, कधी एकलकोंडा, तर कधी सहृदय. जणू तो सांगतो की उगवणं आणि मावळणं हे सत्य आहे, पण मधल्या क्षणांमध्ये जगणं म्हणजे आयुष्याचं महत्त्व आहे. मी पाहतो तेव्हा चंद्राच्या त्या निरागस चेहऱ्याकडे मी पाहतो तेव्हा चंद्राच्या त्या निरागस चेहऱ्याकडे त्याचा गडद डांगांमध्येही तो सौंदर्य जपून आहे. जणू तो म्हणतो की अपूर्णतेतच आहे पूर्णत्व, त्या अंधाऱ्या रात्रीसाठी चुमकलेल्या प्रकाशाचा मंत्र आहे. पाऊस जेव्हा जमिनीला कवेत घेतो, मातीही प्रेमाने सुगंधी श्वास सोडते. त्याच्या थेंबांमध्ये लपलेली कहाणी ऐकावी, प्रत्येक थेंब म्हणजे जगण्याची नवी सुरावाट गायावी. कधीतरी वाटतं झाडांसारखं मुकं उभं राहावं, त्यांच्या सावलीतल्या गप्पांमध्ये स्वतःला हरवावं, जिथं वारांचा स्पर्श म्हणजे शब्दाविना कविता आणि सूर्यकिरणांचा प्रकाश म्हणजे सृष्टीची शपथ. कधीतरी वाटतं या जगाकडे पुन्हा न्याहाळावं, त्या प्रत्येक क्षणात नवा अर्थ शोधावा, जिथं दुःख, आनंद, प्रेम आणि वेदना सारे मिळून लिहितात आपल्या जीवनाची कादंबरी. जगणं म्हणजे फक्त श्वास घ्यायचं नाही, तर प्रत्येक श्वासात सृष्टीला ओळखायचं, जिथं धुसूर वाटा सोडून नवं आकाश रंगवायचं आणि त्या आकाशात आपलं स्वप्न मोकळं सोडायचं. धन्यवाद.